कोलकात्यामधील महिला डॉक्टरवरच्या अत्याचाराच्या घटनेविरोधात मार्चनंतर आता इंडियन मेडिकल असोसिएशन सुद्धा आक्रमक झाली आहे। आज इंडियन मेडिकल असोसिएशन कडून देशव्यापी संप पुकारण्यात आलाय। कोलकात्यामधील महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्येप्रकरणी आंदोलन केलं जात आहे। आरोग्य सेवेवर या सगळ्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। गोरगरीब रुग्णांचे विशेषतः हाल होतील असा अंदाज आहे। प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। रिद्धेश, मार्डनं जेव्हा संपाची हाक दिली होती त्यावेळेला अत्यावश्यक सेवा सुरू ठेवू असं म्हटलं होतं। IMAचा नेमका काय मुद्दा आहे, काय मागणी आहे? नक्कीच पाहिलं तर आज इंडियन मेडिकल असोसिएशनचा जो संप आहे तो आता सुरू झालेला आहे। सकाळी 6 वाजल्यापासून हा संप सुरू झाला असून उद्या सकाळी 6 वाजल्यापर्यंत हा संप सुरू राहणार। अर्थात 24 तासांसाठी हा संपूर्ण संप हा त्यांचा सुरू राहणार आहे। एकंदरीत या संपाच्या दरम्यान कुठलीही जी मेडिकल टेस्टिंग आहे, जी मेडिकल चेकअप आहे त्यांच्याकडून जे केलं जाणार नाही, मात्र फक्त जे अत्यावश्यक जे सर्जरी असतील त्या डॉक्टरांकडून केले जाणार आहे। मात्र त्या व्यतिरिक्त कुठलीही जी चेकिंग असेल ते त्यांच्याकडून केली जाणार आहे। एकंदरीत पाहिलं कोलकातामध्ये जी घटना घडली त्या घटनेनंतर संपूर्ण देशामध्ये जे डॉक्टर आहेत त्यांचा सुरक्षेचा खूप मोठा प्रश्नचिन्ह हा उपस्थित झाला आहे आणि त्या अनुषंगाने हा त्यांचं आंदोलन आहे ते सुरू असताना आपण पाहिलं तर मार्चच्या मागील 2 ते 3 दिवसापासून जे आंदोलन आहे ते सुरू झालेलं आहे आणि मात्र आज इंडियन मेडिकल असोसिएशनचा देशव्यापी हा जो आंदोलन आहे ते त्या सुरू असणार आहे। 24 तासासाठी आंदोलन सुरू असणार आहे। मात्र या आंदोलन सुरू असल्या दरम्यान आपण पाहिलं तर दुसरीकडे जे गोरगरीब पेशंट आहेत त्यांना देखील खूप मोठा फटका हा पडू शकतो। मुंबईतील जे टॉप जे हॉस्पिटल आहे, मध्ये KM असतील, JJ असतील, नायर हॉस्पिटल असेल, या सर्व हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने मुंबईतील शहराच्या बाहेरच्या मुंबई ठाणे असेल, पालघर असेल या भागामध्ये अनेक जे पेशंट आहे त्या हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी येतात। मात्र आज संप असल्यामुळे या सर्व पेशंटला खूप मोठा फटका पडू शकतो। मात्र येणाऱ्या काही वेळामध्ये त्यांचा जो आंदोलन सुरू आहे या आंदोलन थांबवण्यासाठी प्रशासनाकडून पुढील काय पावलं घेतली जातात हे देखील पाहणं मात्र आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। निश्चित रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।